लाखाचं वाटप त्यांनी केलेलं आहे। मला असं वाटतं की एक चांगला उपक्रम त्यांनी या निमित्ताने घेतलेला आहे। सर, एकीकडे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे भेट होते, दुसरीकडे संदीप देशपांडे असतील मनसेचे नेते, ते उदय सामंतांना भेटतायत। दोन भावांच्या एकत्र येण्याच्या चर्चेमुळे महायुती घाबरली असं वाटतंय तुम्हाला, याचमुळे आता ह्या सगळ्या गोष्टी घडतात? बघा, एका बाजूने ते म्हणतायत की आमचा देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, शिवसेना संपली आहे। माझं शिवसेना संपली असेल, शिवसेनेत काय दम नसेल तर शिवसेनेला हरवण्यासाठी एवढा आटापिटा का? तुम्हाला मनसेची गरज लागते शिवसेनेला हरवण्यासाठी? याचा अर्थ तुम्ही अप्रत्यक्षपणे हे मान्य करताय की आम्ही शिवसेनेला मुंबईत हरवू शकत नाही। अर्थात आपण बघितलं असेल तर गेली अनेक वर्ष उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मुंबईमध्ये ताकद आहे। विधानसभा निवडणुकीत संघ रस्त्यावर उतरला होता, आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीत देखील संघ रस्त्यावर उतरणार आहे, मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात फिरणार आहे संघ। बघा, त्यांचा संघ आहे तसा आमचा पण संघ आहे, हे संघासंघातले सामने आहेत आणि आम्ही कोण काय करतोय समोरचा याच्यापेक्षा माझा पक्ष काय करतोय, माझा कार्यकर्ता काय करतोय, तो कसा लढतोय याच्यावरती भर देतो। त्याच्यामुळे आम्ही लढायची तयारी केलेली आहे, आमची तयारी चालू आहे आणि आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढू आणि जिंकू। नक्कीच आपल्यासोबत स्वतः अनिल परब होते, ते म्हणाले आम्ही लढाईची तयारी केलेली आहे, कोणी कोणासोबत गेलं तरी देखील आम्ही लढणार आहोत, त्याच ताकदीने आम्ही लढू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कॅमेरा पर्सन मनोज सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई। तर आपण बघितलं ठाकरेंच्या सेनेचे अनिल परब यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे, आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत असं परब यांनी म्हटलं।